अधिकारी एक इमानदार, प्रामाणिक आणि तितकाच कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे साहेब हे कर्तव्यदक्षपणे आपलं कार्य करीत आहेत। या अधिकाऱ्याला समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी रॅली जात आहे। आपल्याला माहिती आहे आजपर्यंत किती भेसळ या वेगवेगळ्या ठिकाणी होत होती। अन्न आणि औषधी विभागामध्ये प्रचंड भेसळ होत होती। आता हे सगळं बंद झालेलं आहे आणि या तुकाराम मुंडे नावाच्या एका महान अशा नायकानं आमचं जीवन सुरक्षित केलेलं आहे। म्हणून आज आपण त्यांना समर्थन देण्यासाठी या रस्त्यावरून पुढे जातो। आपल्याला आम्ही आवाहन करतो की या महानायकाला आम्ही पाठिंबा दिला पाहिजे, त्यांचं समर्थन केलं पाहिजे। वी सपोर्ट माता की जय, वी सपोर्ट राष्ट्राची जोरात बिलकुल केच्या जनतेला पुन्हा आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। आज ही रॅली केच्या प्रतिनिधींना दिशा देण्यासाठी जात आहे। आज महाराष्ट्र करून या जनतेचं जीवन सुरक्षित केलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। त्यांचा वी सपोर्ट हम सब भारत माता की कारण या महानायकानं आमचं जीवन सुरक्षित केलेलं आहे, म्हणून अशा महान नायकाच्या पाठीमागं उभं राहणे हे जनतेचं कर्तव्य आहे। चला तर आपण त्यांना पाठिंबा देऊया। वी सपोर्ट हम सब भारत माता की हम सब सपोर्ट भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब। आवाज नुसतं चालू नका नुसतं, तुमचं जीवन तुम्हाला उद्या याचा पुरावा द्यायचा आयुष्यात। तुम्ही एक युवक आहात, एक कर्तव्यदक्ष व्यक्ती आहात, जरा जोरात घोषणा द्या। थोडा वेळचा आता हो का नाही आम्ही व्यवस्थित आम्ही इथं थांबतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि युवकांनो, आज आपण केज तालुक्यातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी ही रॅली घेऊन आलो होतो। विद्यार्थ्यांनो, तुमचं कौतुक करूया आम्ही अगोदर, त्यानंतर आपली सर बी दोन शब्दात बोलणार आहे। उद्देश काय ठीक आहे, तुम्हाला आम्ही शिकवतो शाळेत क्लासमध्ये जिथं तुम्ही शिकता ठीक आहे, पण या व्यतिरिक्त जीवन मूल्य असतात। आज तुकारामचा अभ्यासलाय, त्यांचं जीवन अभ्यासलंय आणि म्हणून ते निर्भयपणे कठोरपणे काम करण्याची ते आज आपल्यासाठी करत आहेत। आज तुम्ही काय काय खात होता, पेढ्यासारख्या याच्यात विष, कारण युरियापासून दूध बनवलं जात आहे, किती भयंकर गोष्टी, आणि ते तुम्ही खात होता। इथं केज तालुक्यात सुद्धा तुम्हाला असं वाटू देऊ नका ही पुणे मुंबईची गोष्ट आहे, केज तालुक्यात हे सुरू आहे। आणि आता नुसतं तुकाराम मुंडे या नावानं दरारानं सगळं दहशत झाली। नुसतं ते इकडे येणार म्हणलं तालुक्यात तरी आता सगळे पळापळी सुरू आहे। काय असतं बघा, एक कर्तव्य पार पडताना तुमच्यात किती क्षमता आहे बघा, किती तुमच्यात ताकद आहे बघा एका अधिकाऱ्यात। आज ते झालेले आणि म्हणून त्यांना समर्थन देण्यासाठी तुम्हाला वाटलं असेल सुरुवातीला आपण काहीतरी उगा एखादा नेहमीच्या प्रभात फेरी सारखा आलो, पण आजचा संदेश या रस्त्यावरून आणि शासनाला आपण दिलेला आहे की आम्ही तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत। केज तालुक्याची जनता पूर्णपणे उभा आहे यासाठी। चांगलं पिऊन सुद्धा आम्ही दूध पितो, फ्रुट्स खातो, सगळ्या गोष्टी करतो, चांगलं खातो, तरी सुद्धा आम्ही आजारी पडतो। एवढं सगळं चांगलं असताना काय होत होतं, कारण आमच्या नकळत आम्हाला कोणीतरी विष पाजत होतं। म्हणजे पाठीमागून जनतेच्या पाठी सुरा खुपसल्या जात होता आणि हे पाहिलं कुणी, एक तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याच्या घरातून गेलेला, ज्याला परिस्थितीची समाजाची जाण आहे, असे तुकाराम मुंडे साहेब यांनी आम्हाला दाखवून दिलंय, आमच्या समोर मांडलंय की बाबा तुम्ही खाताय काय, तुम्ही सपोर्ट कोणाला करताय, कोणत्या गोष्टीला सपोर्ट करताय। ठीक आहे, आम्ही जंक फूड त्या ठिकाणी टाळले हो, आमच्या हेल्थसाठी आम्ही जंक फूड टाळले, त्यासाठी आम्ही फ्रुट्स घेतले, त्यासाठी आम्ही दूध पिलं, पण आम्ही काय पिलं,
हे आम्हाला कधी कळालं? आता या 8 दिवसात जेव्हा तुकाराम आपण पाहू मुंढे शकतो आज साहेबांकडे केज शहरामध्ये विद्यार्थी आणि युवकांच्या वतीने एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या रॅलीमधून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाला इशारा दिलेला आहे की यापुढे तुकाराम मुंढेसारख्या एखादा कर्तव्यदक्ष, इमानदार आणि प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात शासनानं कोणतीही जर कारवाई केली तर त्यासाठी केजची जनता रस्त्यावर उतरेल, असा संदेश आज या युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला केज तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. एक भव्य रॅली केज शहरातून निघाली होती, आपण बघितलं असेल. आणि आता या ठिकाणी या रॅलीचा केज तहसीलच्या प्रांगणामध्ये आता समारोप होतोय. थोड्याच वेळात केजचे तहसीलदार माननीय शुभम पवार यांना हे निवेदन देऊन या ठिकाणी या रॅलीचा सांगता होणार आहे. आपण बघू शकता भव्य अशी रॅली या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निघाली होती आणि केज शहरामध्ये या रॅलीचं नियोजन करण्यात आलं. बघितलेले आहेत, पण तरी सुद्धा तुम्हीच नाही तर या महाराष्ट्रातून प्रत्येक जण त्यांच्यासाठी रडतोय, त्यांच्यासाठी लढतोय आणि त्यांच्या सपोर्ट मध्ये उतरतोय. हे फक्त तुमच्या कर्तव्याप्रती ठेवलेल्या निष्ठेचं आहे. तुमच्या पाठीमागं त्या ठिकाणी महाराष्ट्र आहे, तुमच्या पाठीमागं संपूर्ण भारत आहे आणि तुमच्या पाठीमागं संपूर्ण जग आहे. ते कोणी दाखवून दिलंय? तुकाराम मुंढे साहेबांनी. आपण सोशल मीडियामधून वाचतो, आज 25 वर्ष ज्या अधिकाऱ्याला नोकरीला सेवेमध्ये येऊन त्या ठिकाणी 25 मोस्टली आतापर्यंत कुठेही ऐकलेलं सुद्धा नव्हतं की या पद्धतीचं आपण जे दररोज अन्न खातोय तेच नाही, आपण जे फ्रूट्स खातोय त्यामध्ये सुद्धा भेसळ होते. तेच नाही, जे मेडिकलमधून आपण औषधं घेतोय त्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेमॅटिक गोष्टी असतात आणि हे जे सगळं आपण आजपर्यंत कंझ्युम करत होतो. हे एक व्यक्ती जे तुकाराम मुंढे आहेत, जे त्यावेळेस या पदावर आले आणि ते पदावर आल्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की आपण जे पेढा खात होतो, बेकरी प्रोडक्ट्स जेवढे काय आहेत ते खात होतो किंवा जे फ्रूट्स खात होतो, या प्रत्येक ठिकाणी